हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर काही फुकटे लोक इथे आले आहेत फिरायला फुकट आणि उगाचच मास दाखवत होते की तुला कळेलच बघच. आणि हेच होतं का फुसका बार. इकडे येणार होते आणि इकडे येऊन काय, आणि होते तर तिकडे अबुधाबीला, आणि तिकडे येऊन बोलायचं मी दुबईला आलाय, नमस्ते दुबई, मी दुबई दुबई. आणि कोणाला कोणाला तू बच्चन देतो रे? तू ज्यांच्याकडे आलास ना त्यांना विचारून घे एकदा, ही तुझी दादागिरी आहे ना ती तुझ्या इथे चालत असेल, तिथे पण नाही चालत. तिथे पण लोक तुला काय समजतात आणि तुझं काय आहे ना लेवल ते सगळ्यांना माहिती आहे इथे. तर त्याच्यामुळे ना इथे तर हुशाऱ्या करूच नकोस. इथे हुशाऱ्या करशील ना तर तुझ्याबरोबरच तू तर जाशील, म्हणजे तू तर जाशील का इथे अडकशील काय माहिती कुठे, चक्की पिसिंग तर उकळत्यात तेलात बुचकळून काढतील. पण जे ज्यांच्याकडे आल्यास ना त्यांची इज्जत ठेव. त्याच्यामुळे जास्त हुशाऱ्या हुलपट्टी आणि ना असे काहीतरी मी तिथे आलो आहे आणि असं एकदम असं काहीतरी धमक्या वमक्या ना स्वतःच्या खिशात घालून फिरायच्या, समजलं? हां, कारण का जर काही इथे येऊन किडेकांडी केलीस ना, ज्यांच्याकडे आल्यास ना त्यांची पण हाकलपट्टी होईल इथून आणि पुन्हा कधीच येऊ शकणार नाहीत. तर बाबांनो, ह्याला ठेवलं आहे ना, ह्याला जरा इज्जतमध्ये राहायला सांगा. एकदम येडा माणूस आहे, काय पण करेल. ह्याला सगळ्यात आधी तर फिरवण्याच्या आधी इथले रूल्स अँड रेग्युलेशन्स, कसे वागायचं, कसं काय बोलायचं, हां कसं इज्जतमध्ये राहायचं, दुसऱ्यांना इज्जत द्यायची. हां, नाहीतर इकडे लोक ना देतात मग पोकळ बांबूचे रट्टे. बघितलं ना तुम्ही मंडळी, कसं इथे आल्यापासून एकदम भिगी बिल्ली झालं आहे, भबी द पिगी. सर्व लोकांना एक प्रश्न पडला की ह्यांना कसं परवडतं, कसं काय बाबा एवढं कसे ट्रिप्स मारतायत आणि इतके सारखे ट्रिप. ॲक्च्युली आहे ना हे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. अरे तुम्हाला काय माहिती ना कसं काय करतायत, किती कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे, की कधी कोणाला किती लुटून ते लुटलेल्या पैशांवर मजा मारतायत, की आता लोकांकडनं ॲडव्हान्स बुकिंग घेतले तर त्या ट्रिपचे पैसे इथे उडवतोय. नाहीतर काय, बाबा आहेच बाबाजींनी भरपूर करून ठेवलं आहे. तर पोरांना काय आहे उडवण्याशिवाय, संपवायलाच जन्म झाला आहे त्यांचा. हे तर पुढे काय कॅरी फॉरवर्ड करणार की नाही हे तर शंकाच आहे, पण आहे ते संपवतील इतकं मात्र नक्की. आणि बाकी कसं आहे ना, आपापसा त्यांचं ना जितकं असं पॉझिटिव्ह आणि आमची फॅमिली, आमचं गोकुळ, आमचं नंदन, आमचं चंदन, हे फक्त दाखवण्याच्या गोष्टी आहेत. ॲक्च्युअलमध्ये तर तू केलं तर मी करणार, तू केलं तर मी कसं मागे राहू, तू जर इंडियामध्ये गेली तर मी बाहेर जाणार, मी तुझ्यापेक्षा आणि 4 पावलं पुढे जाणार, असं आहे यांचं. फनीने सांगितलं असेल, बॉस झालं ना, एक ट्रिप झाली तुझ्या बहिणीबरोबर, तुझ्या जिज्जाजीबरोबर, आता बस या रावजी बसा भाऊजी ना, तिथेच बसू दे, घरात बसू दे, नाही तर मी नाही येणार. तुला मी पाहिजे की तुझे भाऊजी पाहिजे सांग. मग बचना म्हणाली असेल जाऊ दे, म्हणून मग त्यांनी सुमडीमध्ये प्लॅन बनवला आपला, ह्या ठरकी भाऊजीला न विचारता. ते खल्लीवल्ली ट्रिपलाच फनीच्या तोंडावर 12 वाजले होते. तिथेच त्याला हा नको होता. म्हणजे आता त्याला कुठेच नको असतो, पण मध्ये मध्ये काय आपल्या बायकोसाठी दाखवावं लागतं ना. मग आता असं कसं करून चालेल, एकदम तर तोडता येत नाही. मग मध्ये मध्ये दाखवतो की नाही असं काय नाही, असं काय नाही. बट हम सब जानते फनी, यू डोंट वरी, आय नो ही इज नॉट द राईट पर्सन. आणि आम्ही तुझ्या बरोबर आहोत यामध्ये, बरोबर आहे, असंच कर. त्याला ना बरोबर कुठे घेऊन जाऊ नको आबा, हा कोणाला नाही सोडू शकत, एकदम गॉन केस आहे तो. आणि तुझी बायको पण तशीच आहे म्हणा. तर दोघं मिळून गुल्लू चालू झाले ना, त्याचं गुल्लू आणि हिचं चालू झालं तर फनीला तर कोण विचारतच नाही. मग फनी पडतो एकटा. तर फनी म्हणाला नाही, इस बार तो नहीं होगा. मग ढबी द पिगीला आला राग. ढबी द पिगी म्हणाला ठीक आहे, नाही तर नाही राहिलं, मी जातो. मग मी कुठे जाऊ आता, माझे पण नाही एवढे, पण मला ह्याच्यापेक्षा जास्त काहीतरी भारीवाला प्लॅन बनायचा आहे, जेणेकरून ह्यांची जळाली पाहिजे. म्हणून मग त्याने हा आयत्या वेळेला प्लॅन बनवला फुकट्याने. विचार केला की बाबा कुठे मला कोणी घर देतं का, घर
या गरिबाला लायकी नसलेल्यांना कोणी घर देतं का घर? मग त्याला कळलं, ह्याने विचारलं असेल त्यांना की तुम्ही कुठे चालले आहेत, ह्यांचे ते 2-3 जणं ठरलेले आहेत ना, मग तुम्ही कुठे चाललाय, तुमचा काय प्लॅन, तुमचा काय प्लॅन, आणि हे सांगून बसली असतील. आता ह्यांना काय माहिती हे लोक तिथे पण पोचतील. तर तो चायनीज मामा तो सांगून बसला असेल की आम्ही चाललो आहे बाबा हिच्या आमच्या मेवण्यांचे पाहुण्यांकडे. तर हे म्हणाले असतील आम्ही पण येतो मग पाहुणे. आता नाही कसं म्हणणार, आता सगळंच फसलं ना बाबा. हा असा गळे पडू आहे ना, हा इतका निर्लज्ज आहे, याला कसलीच काय लाज नाही. हा गळ्यातच पडला की मी पण येतो मी पण येतो, चालेल ना चालेल ना. मग काय, ये बुवा. आणि मग दुसरीकडे स्वतःच्या मैत्रिणीकडे मित्रमैत्रिणींकडे सेटिंग लावून ठेवली की आम्ही येतो आहे, आम्ही थोडे दिवस तुमच्याकडे राहू, थोडे दिवस त्यांच्याकडे राहू. मग थोडे दिवस असं हे सगळ्यांकडेच एकालाच त्रास नको ना, म्हणून ह्याने आपला त्रास डिवाईड करून घेतला. म्हणजे सगळ्यांना थोडे दिवस हा त्रास देणार आहे. आणि वर म्हणते कसं की मला ना जबरदस्ती केली, मला ना या लोकांनी ब्लॅकमेल केलं, आम्ही तो राहणारच होतो, आम्ही तर असंच करणार होतो आम्ही. अरे तुम्ही जर त्यांच्या देशात म्हणजे ते जिथे राहत आहेत असं आणि जिथे तुमचे नातेवाईक राहत आहेत, तर ऑब्व्हियसली तुम्ही जर तिथे येणार असाल तर ते लोक थोडीच ना तुम्हाला असं बोलणार आहे की तुम्ही बाहेर राहा म्हणून. हां, जर तुम्हाला खरंच राहायचं होतं ना बाहेर, तर तुम्ही काय केलं असतं, सगळं बुकिंग वगैरे करून त्यांना सांगितलं असतं की बाबा आमचं सगळं बुकिंग झालेलं आहे, आता आम्ही कसं येऊ तुमच्याकडे राहायला, नाही का. तर आम्ही बाहेर राहतो, आपण असं भेटत जाऊ, राहायला नाही होणार, एखाद दिवस बघूया, एखाद दिवस मी येईन तुमच्याकडे 1-2 दिवस असं राहायला ॲडिशनल ठेवून येईन. ते तुम्ही प्लॅन करू शकत होतात. बट इच्छाच नाही ना, नुसती कारणं पुढे करायची, आम्ही असं करणार होतो तसं करणार होतो. करायचं तर काय नाही, कारण खिशात नाही दमडी, 1 नंबरचा. त्यामुळे ना तू हे वचन तर कोणाला तरी दुसऱ्याला दे की आम्ही असंच करणार होतो, आम्ही हॉटेल बुक करणार होतो, पण ह्या लोकांनी मला जबरदस्ती केलं, ह्या लोकांनी आम्हाला ब्लॅकमेल केलं. अरे तुझ्या फ्रेंडच्या ना तोंडावरून कळतंय, ती कितीही बोलली ना तरी पण ती अक्षरशः असं वाटतंय तिला की भाई हा आला माझं 31st बरबाद करायला, तुला दुसरं काय मिळालं नाही का रे बाबा. म्हणजे अजिबात तिला इंटरेस्ट नाही आहे तुझ्यामध्ये, नुसता हा चोंबड्यासारखा नुसता त्यांच्या मागे 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 करत असतो. खरंच ना मंडळी, हे लोक किती फुकटे आहेत ना, अक्षरशः इतके फुकटे मी खरंच कधीच कोणाला बघितलं नाही. म्हणजे ठीक आहे तुमचे इमिडिएट रिलेटिव्स कोण आहेत किंवा इवन त्या फ्रेंडकडे गेले त्यांचं पण मी समजून घेते की ठीक आहे चला बाबा ते तुमचे फ्रेंड आहेत आणि इतना तो हक बनता आहे म्हणून तर तुम्ही त्यांना विचारलं असेल व्हॉटएव्हर. बट त्या चायनीज मामाच्या मेवण्याकडे वगैरे जाणं आणि राहणं म्हणजे टू मच होतं. म्हणजे मला असं वाटतं की त्या सो कॉल्ड ह्यांच्या फ्रेंडला वेळ नव्हता तेव्हा, सुट्टी नव्हती तिच्याकडे, तिने आत्ताच जॉईन केलं आहे, सो तिला तेव्हा सुट्टी नव्हती असेल, नंतर सुट्टी घेतली असेल तिने. तर ते 2 दिवस ह्या लोकांनी तिथे ॲडजस्टमेंट केली आणि नंतर तिथून सटकले. आणि तिथे नुसते असे गोडगोड आम्ही तुम्हाला त्रास देतो आहे ना, आम्ही तुम्हाला त्रास देतो आहे ना. अरे एवढं काय असं विचारून कन्फर्म करतो आहे आणि ते लोक काय हां म्हणणार आहे, हां बाबा हां स्वतःला समजलं पाहिजे ना, मूर्ख कुठचा गॅचेच जास्तच गोड बोलतं आणि जास्तच असं दाखवतं की मी किती चांगलं आहे आणि आम्ही किती हे. आणि ती फुगी 1 नंबरची रिकाम टिकडी कामचुकार आहे ती. नुसते ही दात काढून असं बहिणीसारखं नुसतं गोडगोड बोलून फासायला बघते सगळ्यांना. आणि ते शिवाजी महाराजांचा फोटो काय दाखवला तर बापरे, काय लोक एवढे की बघून खूप बरं वाटलं आणि प्रतिष्ठापना बघून खूप छान वाटलं, असं तसं. एवढं पण काही हे नाही आहे इथे. घरामध्ये तुम्ही काय करता काय नाही त्याच्याशी लोकांना काही घेणं देणं नसतं. तुम्ही घरात बिंदास आपल्या धर्माचं आपण जे बिलीव्ह करतो त्या गोष्टी तुमच्या घरात तुम्ही काहीही करू शकता, त्याच्यावरती कोणी ऑब्जेक्शन काही घेत नाही. त्याच्यामुळे हां म्हणजे मी त्या जे कोणी त्यांचे जे रिलेटिव्ज आहेत ते चायनीज मामाचे, तर त्यांचं ठीक आहे. पण मी ह्याचं म्हणते हा कसला काय, आणि ह्याने मोठं रील बिल टाकलेली की मी शिवाजींचे मावळे वगैरे. तू रे बाबा तू काय बोलूच नको, नाही तर बघ मी तुला ना असं कसं देणार ना खट्टूस. याला लायकी आहे का तुझी मावळ्या म्हणून घेण्याची? तुझ्यासारखं मावळे असते ना तर बाबा शिवाजी महाराजांनी ना तुलाच काहीतरी मला वाटतं हत्तीच्या पायाखाली चिरडला असता.
मावळे स्त्रियांची इज्जत करायची, त्याच्याच नाही इतरांच्या पण भगिनींना मान द्यायचे, सन्मान द्यायचे. आणि तुझं काय आहे बघितलं आहे आम्ही कमेंटमध्ये, आणि जे काय तुझी भाषा आणि जे काय बोलतो आणि जे काय टपोरीगिरी करतो ना, असे नव्हते मावळे. काय बोलायच्या आधी ना 10 वेळा विचार कर. तू काय त्यांच्या जवळ जवळ तर काय, तू तर काय बोलली असते तर चल ना, जा ना, चल ना, फुट. ह्याला साधी कर्टसी नाही आहे. जिथे आपण राहतो तिथे त्या लोकांची प्रायव्हसी मेंटेन करायची. त्यांना विचारलं तू त्यांचं लोकेशन शेअर करण्याआधी तू विचारलं हां, हे इथे राहतात, ही यांची बिल्डिंग आहे, ती बिल्डिंगच्या खाली उभं राहून ही ह्यांची बिल्डिंग आहे, ह्यांच्या बिल्डिंगच्या समोर सबवे आहे आणि हे ह्यांचं ऑफिस आहे, ऑफिसपासून सगळं. अरे बाप रे, खरंच ते बघत असतील का ह्याचे व्हिडिओज आणि त्यांना माहिती असेल का की ह्याने ह्या सगळ्या डिटेल्स शेअर केल्या आहेत ह्याच्या चॅनल थ्रू. म्हणजे हे किती डेंजरस आहे. उद्या त्या माणसाला मेल्स यायला लागले त्याचं ऑफिस बघून, किंवा त्याचं नाव शोधून काढलं, त्याचं आयडेंटिटी रिव्हील झाली, किंवा काही कुठल्याही मार्गाने लोक जॉबसाठी किंवा काही कुठल्याही गोष्टीसाठी समजा त्यांना स्पॅम करायला लागले, तर त्याची जबाबदारी हा घेणार आहे का मूर्ख माणूस. त्या दिवशी तिथे पाणीपुरी खायला गेलेला तेव्हा ह्याची बिल्डिंग दाखवत होता की इथेच आमची बिल्डिंग आहे. दाखवत नव्हता म्हणजे लांब होता आणि सांगत होता की आता इथेच आला आहे पाणीपुरीवाला आणि आमच्या जवळच आला आहे, ह्याच गल्लीत आमचं घर आहे. तर बापरे, पुगी केवढी पॅनिक झालेली. हे घरबीर नको सांगू, तू काय सांगतो ढबी. अरे सांगितलं तरी पण कोण येणार नाही आहे तुमच्याकडे. तसं पण तुम्हाला कोण विचारत नाही तिथे, आणि कोण येणार आहे, आले तर दगड मारायला येतील. आणि तसं पण मला तुझी बिल्डिंग माहिती आहे, फॅफोफिल्स. ह्या ढबी आगावनेच दाखवली आहे एकदा. तसं पण त्याला काय कळत नाही, छड्डू बिड्डू दाखवतो तर बिल्डिंग काय चीज आहे. म्हणण्याचा उद्देश हा की जसं स्वतःची प्रायव्हसी जपण्याची एवढी यांना पडली आहे ना त्या फुगीला, जिला कोण विचारत पण नाही तरी पण तिला एवढं मोठं. पण तिला विचारत पण नाही, तिला तर माहितीच असेल की जर प्रेमाने तर येणार नाहीत लोक भेटायला, पण उगाचच काहीतरी बाबा येऊन तमाशा वगैरे करायचे, खाली येऊन नारेबाजी करायचे, काहीतरी बोलायचे, बबी द पिगी हाय हाय, बबी द पिगी हाय हाय, असं काहीतरी केलं वगैरे तर दगडी बिगडी मारली तर, म्हणून ती घाबरत असेल. पण मग दुसऱ्याची प्रायव्हसी जेव्हा आपला रिव्हील करतो नवरा, तेव्हा त्याला जरा शहाणपण शिकवायचं की तुला काय माहितीच नसतं तो काय करतो काय नाही. तिथे कमेंट सेक्शनमध्ये तर वाचा भांडायला, लोकांना उलटसुलट बोलायला तिकडे बरी येतेस ग. मग ह्या गोष्टीत जरा लक्ष देत जा ना. एवढीच जर तुला अक्कल आहे तर त्याला दे ना थोडी शिकवण. का नाही फक्त उधळपट्टी करायलाच हवा आहे तो, बाकी तर काय घेणं देणं नाही त्याच्याशी. फालतू काहीही बोलत असते, तिच्या बोलण्याला ना काही अर्थच नसतो. हिच्यासारखी ना इतकी जडबुद्धी बाई मी कधीच बघितली नाही. बाईच आहे, मुलगी बिलगी तर नाहीच आहे, मोठी बाई आहे. अक्कल तर नन्नूपेक्षा कमी आहे. त्या नन्नूला तरी हिच्यापेक्षा जास्त अक्कल आहे. हिने त्याला पैशासाठी हेरला आणि ह्याने गळ्यात पडली ते तर आहेच, पण एक गोरी गोरी चमडी लका 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 म्हणून शोभेची भावली. म्हणजे ह्या लोकांना बरोबर माहिती आहे की तिकडे आपली मैत्रीण कशी आहे ना, एकदम हॉट माल. मग आपण पण एकदम हिला तसंच न्यायचं, आपण पण तसंच जायचं, तिला टफ. म्हणून फुगी एकदम तयारीनिशी आली आहे. कपडे बघा आणि काय काय बघा, ऐकत नाही. हां एकदम सगळीकडे जलसी, सगळीकडे कॉम्पिटिशन. तू दो तो मैं 4 असं याला दाखवायचं असतं. बास तेवढंच यांचं आयुष्यात, तेवढंच गोल आहे आणि तेवढंच करत असतात. ते कोणाच्या जीवावर कसं काय चाललंय. लोक तर मेहनत करतात, हे काय करतात काय माहिती, कारण मेहनत करताना तर दिसत नाहीत. फुगी आता जॉब जॉईन करणार आहे आणि दाखवते आता मी परत प्रॅक्टिस करणार आहे, आणि पप्पा असे बोलले आणि पप्पा तसे बोलले. पप्पांना बोलायला काय जातंय, पप्पा काय बोलले का काय नाही बोलले ते बघायला कोणी. ह्यांचं कोण गुणगान आणि काय गात आहे आणि काय कोणाला भरोसा आहे, हे असं काम करणार आहे. आता जॉईन करेल आणि लगेच नेक्स्ट मंथमध्ये सुट्टी, परत बुट्ट्या भटकायचं. हा काय काम करतोय, इतकी वर्ष दाखवतोय ते दिसतंच आहे काय काम करतोय. काम कमी भटकतच जास्त असतो. तर हे कसलं ह्यांना कोण ठेवून घेणार. आणि स्वतःचं म्हटलं तर स्वतःचं पण असं करून नाही चालत. उलट जेव्हा आपला स्वतःचा बिझनेस असतो तेव्हा आपल्याला किती त्याच्यामध्ये टाईम स्पेंड करावा लागतो, किती इनपुट्स द्यावे लागतात, किती आपल्याला त्याच्यामध्ये स्वतःला झोकून द्यावं लागतं, हे कोणत्या तरी बिझनेसमॅनलाच माहिती असेल.
असा हा पापाच्या माल गप्पापा करणाऱ्यांना नाही माहिती पडणार ते. पप्पांना तुला कामाला ठेवतात ते स्वतः तुझ्यासारख्या व्यक्तीला त्यांनी कामाला ठेवलं असतं का विचार आधी. मला असे कपडे पाहिजे होते लहानपणी, पण आमच्या वेळेला ना असे मिळायचेच नाही. तर आता ना नन्नूला मिळतात, नन्नूच्या वेळेला आता ते कपडे आहेत. मलाच लहानपणी पाहिजे होते, मला पण पाहिजे होते. पहिली गोष्ट, तुला तर काय नसतं पाहिजे, म्हणजे तुला काय नको असतं ते सांग आधी. हां, सगळं पाहिजे 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 ते पाहिजेच्या चक्करमध्येच हा धोंडा गळ्यात पाडून घेतला. हां, तुझं तर मजाच झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट, की लहानपणी इतकं कोणाला काय कळत असतं की आपल्याला काय पाहिजे, म्हणजे ही कुठली नेक्स्ट लेवलची असेल बघा. ह्याचा अर्थच कळतो, ह्याच्यावरूनच कळतं की हिला फक्त कसं हा देत होता, पुरवत होता, मज्जे करत होता, सगळं काही इकडून ते योयो ते चोयो चाललेलं म्हणून. आणि मस्तपैकी कपडे विपडे पार्ट्या वगैरे फुल ऑन एकदम स्पेंड करत होता म्हणून हिने त्याला हेरला, हे तर क्लिअरच आहे. आणि तिसरी गोष्ट, मला असे पाहिजे होते पण आमच्या वेळेला मिळतच नव्हते. अगं बाई, मिळतच नव्हते तर मग कसं काय तुला पाहिजे होते? आणि एवढं नन्नूच्या एवढी असताना तुला कळत होतं, आणि आता तुला आठवतं की तू नन्नू एवढी असताना म्हणजे 1.25 वर्षाची असताना तुला काय हवं होतं आणि काय नको होतं, आणि नसलेल्या गोष्टी पण तुला हव्या होत्या. म्हणजे त्या गोष्टी तेव्हा अस्तित्वातच नव्हत्या, तेव्हा अशा गोष्टी नव्हत्याच. हे तू स्वतः म्हणाली की तेव्हा हे मिळत नव्हतं. मग मिळत नसलेलं कसं काय बाई तुला हवं होतं? काय बोलते काय ग बाई तू, कसली काय? तू ना काही करू नको, तू प्रॅक्टिस काय करू नको. मला वाटतं ही प्रॅक्टिस करता करता मला वाटतं ज्या अशिलाची हिच्याकडे केस असेल ना त्याच्यावरच केस ठोकून मोकळी होईल, अशी पागलबाई आहे. ज्या बसची केस नाही आहे ती, तू एक काम कर, तू तुझे जे केस आहेत ना डोक्यावरचे, हां त्याचंच काय ते करत बस. हां, तिथे जा सलॉनमध्ये वगैरे आणि तेच केस, त्या केसांचंच काय ते कर. बाकी केस लढवायला वगैरे कुठे काय जाऊ नकोस, नाही तर तुझे केस उपटून हातात देतील लोक. आणि थोडा ना अभ्यास करा. ते अभ्यास केला असताना दुसरीकडे टाईम स्पेंड न करता जिथे ज्या वेळेला ज्या वयात ज्या गोष्टी करायच्या असतात ते केल्या असत्या ना तर आता ही वेळ आली नसती. काही माहीत नाही काय नाही, तोंड उघडलं की गटार आपले दोघेही तसेच. हा काय म्हणतो मला दाखवायचं म्हणून, म्हणजे फक्त दुसऱ्यांना दाखवायला गोष्टी करायच्या. मला काय करायचं आहे, तू फुबईला ये, नाहीतर तू आणि कुठे जा, न्यूयॉर्कला जा आणि कुठे स्वित्झर्लंडला जा, मला काही फरक पडत नाही. तंटा नाही तर घंटा नाही. तर उगाचच फालतूगिरी करणं बंद कर. आणि मुळातच मुंबईकर म्हणजे मुंबईचा नकाशा काय आहे ना हे तुम्ही सर्वांनी एकदा बघूनच घ्या. हां, तुमचा तो इतिहास भूगोल नागरिकशास्त्र सगळं काही एकच करून टाकलं आहे. ते मावसाड तिकडे एक मूर्ख बाई नागपूरचे काय शेवभाजी म्हणते. नागपूरची शेवभाजी हिच्या तात्याने केली होती. नागपूरला शेवभाजी, शेवभाजी कुठली डिश आहे ग मावसाड? ते तर जाऊ दे, आता तो संदर्भ नाही आहे. संदर्भ हा आहे की भूगोल बघा यांचा सगळं गोलच आहे. ह्यांना तर मोठे मोठे भोपळे दिले पाहिजेत. ती एक, आम्ही ना नवी मुंबईच्या जवळ राहतो आणि कुठे ते भांडूप येतं खांजूर, ते एकदा बघून घे म्हटलं होतं हिला. आणि हा एक स्वतःला मुंबईकर म्हणतो. अरे बाबा, रायगड जिल्ह्यात येता तुम्ही. हां, तुम्ही रायगडकर, मुंबईकर नाही. आपण जिथे राहतो त्या गोष्टीचा अभिमान असला पाहिजे. लोकांना दाखवायला कुठल्या तरी दुसऱ्याच याच्यात घुसणार का तुम्ही? उद्या म्हणशील मी दुबईकर, तुझा काय भरोसा? कुठेही जातो, कुठेही घुसतो, काय कसला काय आत्ता पत्ताच नाही. आणि प्रत्येक वेळेला यांना मुंबई 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 इतकं येतं. मुंबईत घर घेऊन राहा ना तुम्ही आणि बोला मग मी मुंबईकर आहे म्हणून. राहता कुठे? तिथे रायगडला गावात, आणि वरून बोलायचं आम्ही मुंबईकर. चलफट, तुझ्यासारख्यांना कोणी घेत पण नाही इथे आमच्या मुंबईमध्ये, समजलं काय? काय माहिती म्हणजे नो ऑफेन्स टू पीपल हू आर स्टेईंग आउट ऑफ मुंबई, पण मला असं वाटतं की आपण जिथे राहतो ना, ज्या मातीत राहतो, आता सगळा भारत देशच आपला आहे म्हणा, पण तरीही आपण जिथे राहतो त्या गोष्टीचं तुम्ही फ्लॉन्ट करा ना. आपण राहायचं एकीकडे आणि मग हुशारा दाखवायला, ते सुद्धा दुसऱ्यांना दाखवायला आपण वेगळंच काहीतरी असल्याचा आव आणायचा, हे चुकीचं आहे. इतकंच माझं म्हणणं आहे. आणि जर तुम्हाला इतकीच लाज वाटते तर मग सोडून द्या, तिथून बाहेर पडा. तिथल्या लोकांनी पण यांना ॲक्सेप्ट नाही केलं पाहिजे. जिथले आहेत, जिथे एवढे गावगुंड म्हणून मिरवतात, हां तिथल्याच गोष्टी, तिथल्याच प्रदेशाचं ह्यांना काही घेणं देणं नाही. बाहेर येऊन दुसऱ्याच प्रदेशाचं नाव सांगतात, आपली आयडेंटिटी लपवतात. अशा लोकांना का उभं करायचं? हाकलून द्या यांना.
तर म्हणते की आपण आपल्या देशाबाहेर पडलो ना की आपली आयडेंटिटी आपल्या देशाची असते. म्हणजे जेव्हा तुम्हाला माणूस विचारतो की तुम्ही कुठले, तेव्हा आपण भारतीय किंवा इंडियन म्हणून आपण स्वतःची ओळख करून देतो. त्या उपर जर कोणी विचारलं की इंडिया में कहाँ से, तर मग आपण सांगतो मुंबई. मग मुंबई में कहाँ से, मग आपण आपलं उपनगर आणि जिथे आपण कुठे राहतो त्या जागेचं नाव सांगतो. पण हे लोक तर सरसकट स्वतःला मुंबईकर म्हणूनच मोकळे होतात, जे हे नाहीच आहेत मुळात. आणि दुसऱ्या कोणी सांगितलं ना तर एक वेळ मी काय बोलणार पण नाही. म्हणजे ठीक आहे, चल चालतंय, आपलेच भाऊबंद आहेत, आपल्याच बाजूला आहे. पण हा आणि ती बचना हे लोक बोलतात ना, तर मला असं वाटतं नाही बाबा, ही घाण नाही आमच्या मुंबईची. प्लीज आमची आयडेंटिटी आणि आमचं नाव खराब करू नका आम्ही मुंबईकर म्हणून. काय रे, इतका फट्टू आहे ना हा, इतका फट्टू आहे काय. तर ह्याच्या मित्राने याला विचारलं तुझी किती वाजताची फ्लाईट आहे, तर म्हणतो की आहे 4, 5, 6. अरे स्वतःची फ्लाईट किती वाजताची आहे हे पण तुला नाही माहिती? 4, 5, 6, 4 की 5 की 6 नक्की काय ते सांग ना. हां, तुला काय वाटलं काय मी काय 3 दिवस येऊन बसणार आहे तिथे? हां, रोज येऊन बसणार तिकडे की आता 4 वाजता येईल, 5 वाजता येईल, 6 वाजता येईल, की 4 तारखेला येईल, 5 तारखेला येईल, 6 तारखेला येईल? काय बोलतो. आणि एवढंच होतं, एवढीच जर नाही ना दम तुझ्या डांगीमध्ये सांगायचा तर मग कट करायचं होतं ना, ते ठेवलंसच कशाला. एकदम आवाज एकदम हळू, हे किती असतं 4, 5, 6. इथे कसं रे सीट बेल्ट लावायला आता कसं लावतोस? हां, दाखव ना, हुशारी दाखव. भरू दे तुझे फाईन पडू देत तुझ्या मित्रमैत्रिणींना. आता नाही, तिथे गावगुंडासारखा फिरत असतो, तिथे लोकांनी चांगली कमेंट केली तरी पण त्यांना असा वा करून त्यांच्या अंगावर येतो. हां, आहेस तर डुक्कर, पण काय कसली जाती आहे तुझी माहिती नाही. सगळं वेळोवेळी बदलतं, मिक्स सगळं काहीतरी भलताच प्राणी आहेस तू, रानटी. ते तुला सांगतात लोक एवढं व्हायोलेशन करतोस. आणि जेव्हा लोक तुला म्हणतात की कॅमेरावर बोलू नये, कॅमेराकडे बघू नये, हातात मोबाईल पकडू नये, मोबाईलवर बोलू नये, सीट बेल्ट लावावा, तर त्यांना कशी उलटपुलट उत्तरं देतो. आता दाखव ना हुशारी, आता दाखव. मोठा सस्ता नल्ला वकील ना तू. खरंच सांगते मंडळी, ह्याच्यावरतीच इतके पेंडिंग गोष्टी असतील ना की हा जर कोर्टाची पायरी चढेल ना तर ह्यालाच पोलीस धरून आत टाकतील. हा जात असेल कोर्टात, पण स्वतःची लफडी सोडवायला जात असेल, असला हा माणूस आहे. तिथे गुंडासारखा फिरत असतो, कोणाचं ऐकत नाही काय नाही. आता कसं लावतो, इथे ये ना, इथे बघ कसं मस्त हवा छान असते, एकदम मस्त. इकडचं पण जेल बिल बघून घे, छान वाटेल, वेगळा एक्सपिरियन्स, एक्सक्लुझिव्ह, एकदम व्हायरल जाईल व्हिडिओ. का लावतो सीट बेल्ट? हां, स्वतःच्या देशात नाही पाळता येत, बाहेर आल्यावर बरोबर येतात त्यांच्यासारखे डुक्कर. रेत के नीचे. मंडळी काही गोष्टी ना आपल्या आपापसातल्या असतात. म्हणजे आपण फॅमिलीमध्ये वगैरे एकमेकांची टांग खेचतो. जसं की मी पण म्हणाले की लहानपणी वगैरे मला पण, मी सगळ्यात शेंडेफळ असल्यामुळे माझी असं खूप खिल्ली उडवायचे, असं खूप मस्ती मजा चालायची आणि लोक मला असं रोस्ट करायचे. बट तेव्हा पण ह्याने मस्करी उडवलेली, ह्याला तर काय कळतच नाही, ह्याची तेवढी लेवलच नाही आहे. तर ऑब्व्हियसली फॅमिलीमध्ये ह्या गोष्टी होतच असतात. तसा हा म्हणाला त्या मुलीला, त्या चायनीज मामाच्या मुलीला की एकतर कार्टूनच दिसते, एकतर एकदम हेच आहे, पण तुम्ही काही कमेंट करू नका, तुम्ही काय कोणाबद्दल काही लिहू नका उगाचच, नाहीतर लोकांना काहीतरी वेगळंच वाटेल. अरे ही मस्करी आपापसात ठीक आहे, तुम्ही आपापसात बोललात ठीक आहे, पण कॅमेरावर काय बोलायचं? आपण कॅमेरावर दुसऱ्यांच्या मुलांना काय बोलतोय, त्या मुलीबद्दल काय बोलतोय, आपण लोकांना इन्स्टिगेट करतो आहोत की अशा कमेंट करा वगैरे. मस्करीमध्ये लोक कमेंट करतील, मग तू तर ते बघणारच नाहीस किंवा बघून पण न बघितल्यासारखं करशील. पण लोकांना काय, लोक आपला टाईमपास करतील, त्या मुलीची नाचक्की होणार उगाचच. ते कोण टीचे लागतात का ते असे वाह्यात कमेंट करायला तिला? त्यामुळे आपण काय बोलतो, कुठे बोलतो, किती बोलतो, ह्याचं थोडं भान ठेवावं ढबी. आणि या चायनीज मामा मामीचं तर मला काय कळतच नाही, पण वाया गेलेलीच आहेत वाटतं, काय पडलेलीच नाही. नुसतं नाही रे, नाही असं म्हणलं काय होत नाही. ह्याला जरा औकातमध्ये राहायला सांगा, ह्याला जरा त्याच्या लिमिटमध्ये राहायला सांगा. नाही होत ना तर ह्याच्यापासून 4 हात लांब राहा, अजून पण वेळ गेलेली नाही. ह्याच्या मुलीला कोण असं बोललं तर कसं वाटेल ह्याला? नुसतं बघाव तेव्हा दुसऱ्यांच्या मुलाला ह्याला बोलायला ह्याची जीभ बरोबर उचलते. शुकचं तर बापरे, असं प्रमोशन ज्या दिवशी करतात ना ते शुकचे भिकारीच असतात वाटतं यांचे सबस्क्रायबर्स.
बघा तेव्हा जेव्हा पण शूकचं काय बोलले, काय बॅग दाखवली तर पूर्ण कमेंट भरून टाकतात ते शूकने, शूकच्या तारीफमध्ये. शी, म्हणजे काय तुम्ही एक बॅग नाही अफोर्ड करू शकत? सगळं ह्याच्यासारखेच ह्याचे फॉलोअर्स पण तसेच, सगळं फुकट पाहिजे यांना. एकतर ते काय ते येल्लो लाईट आणि व्हाईट लाईटचं एक गोष्ट यायला काय सांगितली, सारखं सारखं तेच ज्ञान सांगतोय, तेच ज्ञान देतोय लोकांना. येल्लो लाईट म्हणजे हा भाग आणि व्हाईट लाईट म्हणजे तो भाग, हे गाव ते गाव, हे गाव ते. मला तो आता स्क्विड गेममधला तो रेड लाईट येल्लो लाईट काय ते गेम आहे, ते रेड लाईट ग्रीन लाईट असं काहीतरी, तो मला आठवतं. आता काय मध्ये तर यांना काहीतरी अरेंज मॅरेजचं खूळ चढलेलं साहेबांना, म्हणे की कसं मुलगी बघतात वगैरे, ते मला एक्सपिरियन्स करायचं होतं पण काय करायलाच मिळालं नाही, कारण गुणच तसे उधळले ना. आता कसं काय आता होणार, तर ते गोष्ट वेगळीच आहे, बरोबरच आहे. शेवटी असं जे मनातलं असतं ते बाहेर येतंच. आणि आता काय तर अरेबिक मुलगी करायला पाहिजे होती. बाबा काय बोलतो हो, तुला अरेबिक मुलगी तुला देणार, तू तिलाच डिझर्व करतो, जे आहे ना तुझ्याबरोबर तिलाच घेऊन बस. ती मिळाली आहे नशिबाने, नाहीतर ती पण मिळाली नसती. जास्त बोलू नकोस, जास्त अपेक्षा करणं बरं नाही. अरेबिक मुलगी म्हणे. आणि हे लोक असे फिरायला अशा वेळेला आलेत ना, म्हणजे नो डाऊट आता क्लायमेट वगैरे चांगला आहे, हा सीझन आहे वगैरे, पण 31ला कोण बाहेर फिरायला जातं बाबा? जे लोक असे फिरायला वगैरे येतात ना, ते लोक पण 31 स्किप करतात. 31 फार फार तर मॉलमध्ये वगैरे दिवसा त्यांचं असतं, आणि रात्री त्यांचं क्रूजवर वगैरे अरेंजमेंट असते डिनरची, किंवा डेझर्ट सफारी वगैरे तिकडे सेलिब्रेट करायला नेतात. 31ला कोणी साईट सीइंग ठेवत नाही, सगळं खचाखच भरलेलं असतं. हे लोक असे दिवस आणि असा सीझन ठरवून आलेत की बाबा ह्यांना तर म्हणजे सगळीकडे असं डायरेक्ट एंट्री मिळणार आहे. 31ला गेलेला दुबई फ्रेमला, म्हणजे तिकडे म्हणे 2 तासाचं वेटिंग आहे. अरे असणारच ना, तुमचं प्लॅनिंगच. आणि तुम्हाला जे फिरवणारे आहेत त्यांना पण काय माहिती आहे की नाही आहे, की मुद्दाम असं करतायत की काय, ते काय आपल्याला माहिती नाही बाबा, त्याच्यावर काय मी बोलत नाही. पण जनरली लोकांनाही ते माहिती असतं. तर तुम्हाला नाही माहिती ती गोष्ट वेगळी आहे, पण तुम्हाला जे फिरवणार आहेत त्यांनी पण प्रॉपर प्लॅनिंग करायला पाहिजे होतं ना. आता काय माहिती बाबा, तुम्ही त्यांच्या गळ्यातच पडले म्हटल्यावरती नेत आहेत, शक्य तितकं होतं तितकं करतायत, आता काय करणार. पण तुम्ही लक्षात ठेवा मंडळी, ह्यांची जर असं ह्यांची स्वतःची हालत आहे. आता हे कारण सांगून आता हे राहिलं आणि ते राहिलं, अजून 4 गोष्टी राहिल्या म्हणून परत आणि चौथ्यांदा इकडे परत नाही आला म्हणजे झालं आहे बावळेटसारखं. असं कोण करतं? म्हणजे किती ना फुकट, म्हणजे असं असलं ना पैसा की कुठे घालवायचा ते कळत नाही ना, तसं झालं आहे यांचं. एकाच ठिकाणी 4-4 वेळेला जातात. आणि कारण काय तर मागच्या वेळेला काय काय गोष्टी राहून गेल्या ते आता ह्या वेळेला कवर करणार, जे आम्ही रिपीट नाही बघत आम्ही प्रत्येक. अरे पण तुम्ही एकाच ट्रिपमध्ये मॅक्सिमम 2 ट्रिपमध्ये सगळं का नाही कवर करत? परत 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 त्याच ठिकाणी येता. राहिला प्रश्न तुमच्या मुलीचा, तर ती पण अजून खूप लहान आहे या सगळ्या गोष्टी समजायला, तिला काही लक्षात राहणार नाही आहे. कसले काय उंदीर कावळा, काय तिला कावळा कुठला आणि चिमणी कुठली आणि डुक्कर कुठला आणि हत्ती कुठला, ह्याच्यातला फरक पण तिला अजून कळत नसेल. आणि तुम्ही काय तिला प्राणी संग्रहालय फिरवायला नेताय. मला इतकंच म्हणायचं आहे की बाबा हे जे लोक ह्यांच्याबरोबर ट्रिपला जाणार आहेत ना, त्यांनी विचार करा बाबा, हे लोक तर प्रत्येक ठिकाणी 2-2, 4-4 वेळेला जातात, तुम्हाला परवडणार आहे का? नाहीतर म्हणतील की आता तुम्ही आमच्याकडनंच बुक करा, पहिले तुम्हाला अर्ध फिरवणार, मग अर्ध फिरवणार, मग अर्ध फिरवणार, असं तुम्हाला 3-4 ट्रिप कराव्या लागतील. सगळं अर्धवट फिरवतील. अर्धवट डोक्याचे आहेत, त्याच्यामुळे यांच्या ट्रिप्स पण अर्धवटच असतात. स्वतःचं स्वतःला प्लॅनिंग करता येत नाही, तर लोकांसाठी हे लोक प्लॅनिंग करून देणार आहेत. देवा बचाले बाबा उनको जो इनके साथ जाने वाले. आणि याला व्हिडिओला कंटेंट मिळत नाही, तर एकच गोष्ट 3 व्हिडिओमध्ये परत 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 टाकतो, तेच क्लिप्स टाकतो, मागचे पुढचे पुढचे मागचे तेच रिपिटेटिव्ह क्लिप टाकतो. आणि कोणी कमेंट केलं तर त्याला काय उत्तरच देत नाही, नाहीतर मग डिलीटच करून टाकतो. पक्का शाण आहे हा. आणि काय तर म्हणे अपशकुन झाला. तुझ्यासारख्या अपशकुनी माणसाबरोबर अजून काय होणार? काहीच झालं नाही. व्हायला पाहिजे होता, खरं तर जायलाच पाहिजे होतं, ते आतमध्ये जाऊन पडून चुराडा व्हायला पाहिजे होता त्याचा. मूर्ख काय तर सांगतो. लोकांनी लक्षात ठेवा,
एवढं तर बेसिक नॉलेज, एवढ्या तुम्ही ट्रिप्स केल्या, मोठे इंटरनॅशनल ट्रिप स्टार, एका वर्षात लोक तर मोठे हुशाऱ्या सांगतात की अरे किती लक्की आहेत, एका वर्षात 4 ट्रिप मारल्या आहेत ते. एवढं फिरून एवढं जर माणसाला अक्कल येणार नसेल की जेव्हा आपण आपले आयटम्स चेक इनसाठी ठेवतो आणि मग जेव्हा ते चेक होऊन येतात तेव्हा तो ट्रे आपल्या हातात येतो, तेव्हा आपण जे ट्रेमध्ये ठेवलेलं ते आहे की नाही ते तिथल्या तिथे बघावं आणि उचलावं आणि पटकन जी वस्तू, आपली अंगठी आहे तर बोटात घालावी, बांगडी आहे तर हातात घालावी, वॉच आहे तर रिस्टमध्ये, ते जे काही आहे त्या गोष्टी त्या ठिकाणी आपण बघून चेक करून आपल्या जागी आपण ठेवून द्याव्यात. हे ज्या माणसाला कळत नाही, काय फायदा अशा व्यक्तीचा? हा स्वतःच्या सामानाची जबाबदारी नाही घेऊ शकत, हा तुमची जबाबदारी काय घेणार आहे? विचार करा, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. कठीण आहे बाबा, कठीण आहे. म्हणजे हे कुठल्या लेवलचे भक्त आहेत, मला तर बघण्यासारखंच आहे की यांच्याबरोबर नेमकं कोण जातं आहे. आणि तिथे बसून मोठा हुशारी सांगत होता, असं बोलले आणि मला तसं बोलले आणि मग कोणाचं डोकं नाही. तिथे पण गुंडगिरी केलेली दिसते, पण तिथे काय मग ऑफिसरने याला दटावल्याबरोबर एकदम मवाळ झाला होता. नाही साहेब, नाही पण तुम्ही मला सांगा, आप मुझे बताइए सर सर सर. ते लोक पण माणसं ओळखून ट्रीट करतात. त्यांनी तुला बघता क्षणी ओळखलं असेल, कोणतरी छपरी दिसतोय, स्वतःची चूक झाली आहे आणि आता हुशाऱ्या करतोय, म्हणून तुला ना असंच पाहिजे. आता ओळख की तुझी बाहेर काय लेवल आहे ते. आला मोठा हत्ती, बब्बी द पिग्गी. आणि लास्टला ते न्यू इयरचं पण ते दाखवलं होतं ना, न्यू इयर इव्हचं बुर्ज खलिफाचं, आणि ते सगळं ते MRचं ढापलेलं आहे. MRच्या ह्याच्यावरनं साईटवरनं तो ढापलेला व्हिडिओ आहे, बघू शकता तुम्ही, साईडला MR लिहिलेला आहे. तर एक नंबरचा ढापूचंद आहे हा. बड़ी बड़ी बातें और इधर उधर दूसरों के घर पे पडिक रह के खाते. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासरामा.